नमस्कार. प्रभू रामचंद्र एक आदर्श मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र, एक असं चरित्र की ज्यात आपण कसं मर्यादेत राहावं प्रत्येक क्षणी प्रत्येक प्रसंगात, असं जे जीवन आहे ते एक आदर्श जीवन आहे. तुम्ही बघा, रामायणातले सगळे जे कॅरेक्टर्स आहेत चांगले जे आहेत, समजा भरत असो, लक्ष्मण असो, प्रभू रामचंद्र असो, वैदेही सीता असो, ते सगळे आदर्श आहेत. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी, की आई आणि माझी मातृभूमी स्वर्गापेक्षा चांगली आहे. धर्मो रक्षति रक्षिताः, की जो धर्माचं रक्षण करतो, जो सन्मार्गाने चालतो, खोटं बोलत नाही, चांगलं वागतो, सगळ्या व्यवस्थित सगळं आपलं पूजा अर्चना करून सगळे चांगलं व्यवहार करतो. धर्मो रक्षति रक्षिता, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्मरक्षण करतो. आणि युद्धामध्ये पण बघा, संध्याकाळ झाली किंवा कोणी निशस्त्र असेल तर त्याच्याशी युद्ध करणार नाही. राक्षसांना पण आपलं वैरी समजायचं नाही, त्यांना पण आपलं राज्य करू द्यायचं, सगळ्यांना घेऊन चालायचं. मग ते पाताळ लोकातले लोक असो की राक्षस असो की वानर असो की कोणी असो, त्या सगळ्यांना जगायचा हक्क आहे त्यांच्या मनाप्रमाणे. आणि अक्षरशः म्हणजे जे धर्माचं पालन करून जगतात त्यांना जगायची पूर्ण मुभा दिलेली आहे. असं जे राज्य आहे की ज्यात सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत आहे, सगळ्यांना सगळ्या म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही, वैद्यकीय सुविधा मिळत आहे, सगळ्यांना शिक्षण मिळत आहे, सगळ्यांना रोजगार पण मिळतो आहे, सगळं शांतीने राहत आहेत सगळेजण आणि गुण्यागोविंदाने राहत आहेत. अशा राज्याला राम राज्य म्हणतात. आणि त्यांच्या राज्यामध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी होती, म्हणजे की कोणालाही काहीही सांगायचं असेल तो डायरेक्ट राजाला सांगू शकायचा आणि राजा त्याच्यावर ॲक्शन घ्यायचा. आणि ते राज्य इतकं व्यवस्थित त्यांनी कित्येक वर्ष केलेलं आहे, त्याला रामराज्य म्हणतात. आणि रामराज्य फक्त एका छोट्याशा लोकॅलिटीमध्ये नाही, रामराज्य म्हणजे पूर्ण पृथ्वी तलावर रामराज्य, त्याला रामराज्य म्हणतात. की फक्त काही लोकांनाच फायदा, बाकीच्यांना नाही असं नाही, सगळ्यांना व्यवस्थित फायदा, त्याच्या त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या त्याच्या गुणांनी, त्याच्या त्याच्या स्किल्सने. आणि मुख्य म्हणजे जो जितका चांगला वागेल त्याला तितकं चांगला त्याच्याशी व्यवहार आणि त्याला त्या प्रकारे जे काय असेल, मान असेल किंवा सगळं व्यवस्थित त्याला ते मिळायचं त्या काळी. आता असं जर का राज्य आपल्याला पृथ्वी तलावर राहण्याचं असेल आणि तसंच आपण जर का चंद्रमंगळावर गेलो तर तिथे पण आपल्याला तसंच करावं लागेल ना. कारण की इथे जे आपण सवय लावू त्याच तिथे पण रेप्लिकेट होतील, म्हणजे त्यांची पुनरावृत्ती होईल. रामाने किती आदर्श जीवन जगलं बघा. एक वचन, एक पत्नी, एक बाण. खरं तर एका बाणात जसं रामायणात असं आलेलं आहे की रावण म्हणतो की खरं तर रावण म्हणतात पण आपण असं एकेरी शब्द वापरतो. रावण म्हणतो की रामाच्या एका बाणामध्ये सुदर्शन चक्र, शिवाचं त्रिशूल आणि इंद्राचं वज्र एवढी शक्ती आहे. म्हणजे की एका बाणामध्ये तो पाहिजे ते करू शकतो. एका बाणाने कोणाला समजा चांगलं करू शकतो, वाईट करू शकतो, काही करू शकतो. तो रामबाण उपाय असतो. कारण की तर किती व्यवस्थित तुम्ही मला राजा केलं काय किंवा वनवासात ठेवलं काय, मी आदर्श जीवन जगेनच, सगळ्यांशी व्यवस्थित राहीनच, सगळ्यांना मान देऊन त्यांचा अपमान न करता प्रत्येक जीवाला शिव समजून मी जगेनच. ज्यांचं नाव भगवान शिव राम राम म्हणत आहेत, स्वतः कापडी म्हणजे ते अजूनही रामनामात गर्क आहेत, ते राम त्यांच्या जन्माच्या अगोदरही ते रामनाम होतं.
त्यांचा जन्म झाल्यावर ते एक आदर्श जीवन राहणार हे आधीच लिहून ठेवलेलं आहे. भगवान शिवांनी म्हणा, कोणीही म्हणा, आणि ते जीवन त्यांनी जगवून दाखवलं. बघा, त्यांना मला जर का कळलं की बाबा तुला एक आदर्श जीवन जगायचं आहे, तुम्ही जगूनच दाखव. आणि त्या यांनी ते खरोखर दाखवायची गरजच नाही, ते आपोआपच जगत होते, अंतःस्फूर्तीने जगत होते. सगळं सामर्थ्य असलं तरी मानवी मर्यादा त्यांनी पाळून ते जीवन जगलेले आहेत. आपणही तसं आदर्श जीवन जगू शकतो. प्रत्येक श्वासागणिक, प्रत्येक विचारागणिक, प्रत्येक कृतीगणिक 24 तास, 7ही दिवस, सध्या 24 तास आहे, काही दिवसांनी 25 तास होणार आहे. समजा 12 ते 20 कोटी वर्षांनंतर पृथ्वी हळूहळू फिरायला सुरुवात झाली असं सायंटिस्ट लोक म्हणतात. ठीक आहे. तर ज्यांच्याजवळ सर्व अस्त्र आहे, शस्त्र आहेत, पण तरी ते मर्यादांनी चालत आहेत, ज्यांच्याजवळ सर्व सामर्थ्य आहे, जे स्वतः योगी आहेत, जे स्वतः भगवंताशी एकरूप आहेत, जे स्वतः विष्णूचा अवतार आहेत, पण तरी ते मर्यादेने चालत आहेत, असे प्रभू रामचंद्र. किती आदर्श जीवन आहे बघा. कोणी दोन भावंड चांगले वागत असले, राम लक्ष्मणाची जोडी आहे म्हणतात. किती सुंदर जीवन. म्हणजे रामायण एक आदर्श आहे, म्हणजे, आणि प्रभू रामचंद्र सर्वात मोठे आदर्श. ठीक आहे. तर असं आपण स्वतःच्याच मर्यादा समजून एक सुंदर जीवन आपण जगलो तर आपण नित्यमुक्त होऊ शकतो, सतत योगीन, सतत भक्त म्हणून जगू शकतो. काही असे नाका, काही नसे नाका, तरी पण जसं वनवासात पाठवलं तरी पण ते परिपूर्ण प्रभू रामचंद्र होते, आणि ते राजा झाले तरी पण परिपूर्ण रामचंद्र होते. ठीक आहे. असं आपण जीवन जगायचा प्रयत्न करूया की ज्याने आपलं स्वतःचं तर भलं होईलच, आपल्या आतमध्ये तर राज्य येईलच, पण सर्वत्र पूर्ण पृथ्वी तलावर जिथे कुठे मानव जाईल तिथे पण रामराज्य येईल. सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, सर्वत्र व्यवस्थित, मर्यादित, असं आपण जीवन जगूया. आणि हा आदर्श जबरदस्त आदर्श आपल्या जीवनामध्ये. प्रभू रामचंद्रजी की जय. धन्यवाद.